युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली। या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले 11 किल्ले तर तामिळनाडूतला एक जिंजी किल्ला याचाही समावेश करण्यात आला। तर पंतप्रधान मोदींनी ट्विट करताना नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झालाय असं म्हणतात पंतप्रधान मोदी। या मराठा मिलिटरी लँडस्केप्स मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेश असून 11 महाराष्ट्रात तर एक तामिळनाडूत आहे। जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडत असतो। अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात। मी सर्वांना आवाहन करतोय की या किल्ल्यांना भेट द्यावी आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्यावा। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री महोदयांसमोर ठेवलं होतं। मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री महोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले, ज्यातले 11 किल्ले महाराष्ट्रात आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या 3 वर्षापासून महायुतीचं सरकार कारभार करतो आणि त्यामध्ये ही मोठी अचीवमेंट आहे की आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला। ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। आणि आता या 12 किल्ल्यावर जागतिक पर्यटकही येतील, जगातले शिवभक्तही येतील आणि त्यांनाही ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल। 1630 ला त्यांचा जन्म झालेला होता। आता आपण 2025 मध्ये आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळ 400 वर्ष होऊन गेलेली आहेत, 395 वर्ष होऊन गेलेली आहेत। तर 395 वर्ष होऊन गेलेले असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्या ते सगळं टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं। ते काम झालेलं आहे। आता त्यांच्या ज्या काही गाईडलाईन असतात त्या पद्धतीने पुढची कामं। मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे, कारण ब्लड 107 गँग या नावाच्या टोळीने हाटकेश आणि काशीगाव परिसरात ड्रग्ज विक्रीचं जाळं पसरवलं।